प्रमोशनचे हॉटेस्ट डेस्टिनेशन प्रमोशन जंक्शन आणि आज आपल्या जंक्शनवर आलेले आहेत नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री या सिनेमाची टीम. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नागराज, पहिला प्रश्न तर मला आवर्जून हा विचारावासा वाटतो की एकतर ना तुझे सिनेमे आम्हाला आकर्षित करतातच, पण त्याआधी त्यांची नावं, एकतर लघुपट होता पिस्तुल्या आणि आता फॅन्ड्री. मला त्यामागचं लॉजिक ना खरंच तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की तू एक नावापासूनच लोकांमध्ये आकर्षण क्रिएट करतोस. असं म्हणजे ते आकर्षण क्रिएट करायचं म्हणून त्याची टायटल तशी नाहीत, पण माझे विषय ज्या प्रकारचे आहेत, माझं अनुभव विश्व ज्या प्रकारचं आहे, तर त्या अनुभव विश्वांना सार्थ अशी टायटल मी द्यायचा प्रयत्न करतो. आणि पिस्तुल्या त्याचंच म्हणजे एक उदाहरण होतं की त्या पिस्तुल्या त्या मुलाचं नाव होतं आणि पिस्तुल्या ज्या लोकांविषयी होती त्या लोकांच्या संस्कृतीत, त्यांच्या समाजात जे आदर्श आहेत, तर ते पोलीस आणि कोर्ट कचेरी ही लोकच त्यांचे प्रामुख्याने आदर्श असतात. म्हणून पोलिसांकडे पिस्तूल बघतात आणि मुलाचं नाव पिस्तुल्या ठेवतात, असं त्याचं होतं. ते लॉजिकल होतं, पण ते इंटरेस्टिंग होतं. फॅन्ड्री तसंच आहे. आणि फॅन्ड्री मग ते जाणीवपूर्वक नाही, तर ते खूप स्वाभाविक, खूप सेंद्रिय आणि असं एकत्रित असं ते टायटल आहे त्याचं. पण फॅन्ड्री मागचं नेमकं लॉजिक काय? कारण जसं तू पिस्तुल्या मागचं लॉजिक सांगितलंस, मला फॅन्ड्री मागचं लॉजिक जाणून घ्यायला आवडेल. लॉजिक मी खूप दिवस झालं कोणाला सांगत नाही. तू पहिल्यांदाही मला प्रश्न विचारला होता तेव्हा तू म्हणाला होतास की ते तुला कळेल, पण आता कसं सिनेमा आता रिलीज होते, त्यामुळे खरं तर नावामागचं आकर्षण जरा तू सांगावंस, त्यातलं लॉजिक सांग. मी तुला लॉजिक थोडं सांगेन. एक अब्यूज असा तो वर्ड आहे, तो आपल्याच इथल्या कायकाडी भाषेतला एक शब्द आहे. कुठल्या भाषेत? कायकाडी. बरं, ही महाराष्ट्रातली कुठल्या विभागात बोलली जाते? सगळीकडे बोलली जाते. म्हणजे ही एका विशिष्ट जमातीची भाषा आहे. हे लोक सगळीकडे आहेत, मुंबई पासून पुण्यात सगळीकडे लोक आहेत. आणि त्या लोकांची ती भाषा आहे, त्या भाषेतला एक शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ नक्कीच मराठी लोकांना किंवा इतर लोकांना माहिती नसणार आहे, पण तो अर्थ फॅन्ड्री बघितला की तुला कळेल. न तो शब्दाचा अर्थ कळेल, तर त्याचबरोबर तो फॅन्ड्रीच्या मागची जी एक माझी भूमिका आहे आणि फॅन्ड्रीची जी पाळंमुळं आहेत, त्याचा आशय आहे, तर तोही त्या फॅन्ड्रीच्या अनुषंगानं कळेल. आणि ही काहीकडे लोक खूप संख्येनं महाराष्ट्रात राहतात आणि मला त्याचीच गंमत वाटते की आपल्याला ही लोक इथं आहेत बऱ्याचदा माहीत नसतं. काहीकडे ही जमात आपल्या महाराष्ट्रात आहे असं काही लोकांना माहीत नसतं. आणि माझा तोच एक आग्रह आहे की तुम्ही फॅन्ड्रीचा विचार जेव्हा करता तेव्हा फॅन्ड्री म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच त्या माणसांकडे घेऊन जाईल, त्या लोकांच्या एकूण सगळ्या सुखदुःखांकडे, त्यांच्या जाणीवांकडे आणि त्यांच्या कथांकडेही तुम्हाला तो शब्द घेऊन जाईल आणि एका जरा अधिक उत्तम प्रकारे त्याचा अर्थ फॅन्ड्रीचा कळेल. पण तू जसं म्हणतोस की ही लोक आहेत पण लोकांना, आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाहीये, तुझ्या नजरेच्या टप्प्यात हे कसे आले? माझ्या नजरेच्या टप्प्यात म्हणजे मी असणारच ना स्वतः, तर मी स्वतःच या जमातीतून आहे. मी वडार आहे, काहीकाडी एक सिमिलर जमात आहे आणि माझ्यासारखी खूप लोक मी गावात लहानपणापासून बघतो, ज्याला बारा बलुतेदार ज्याला आपण म्हणतो. याच्यात खूप म्हणजे वडार, काहीकाडी, पारधी, रामोशी, गोसावी, म्हणजे कितीतरी जमाती आहेत की ज्या आपल्याला माहित नाही. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, त्यांना लिपी नाही बऱ्याच भाषांना, पण ती भाषा आहे, ते एक वेगळं जगणं आहे, एक वेगळी संस्कृती आहे. आणि आपल्या फक्त आपण मराठी आहोत असं म्हणत असताना त्या मराठीच्या मागे कितीतरी लोकांची मालिका आहे, कितीतरी लोकांचा अनुभव विश्व, कितीतरी लोकांचे चेहरे आहेत, ते आपल्याला बहुधा माहीत नसतात. आणि आपण मी मराठी म्हणून घेताना फक्त आपण एवढंच, ते खूप कमी आशयानं किंवा कमी संकुचित अर्थानं आपण तो वापरतो. नक्कीच. पण मला फॅन्ड्री सिनेमा पाहिल्यावर महत्वाचं म्हणजे त्याच्या मागे काय गणित आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सिनेमागृहात त्यासाठी जावं लागेल, कारण तू ते गुपित असं लपवून ठेवलंयस आणि मला वाटतं तेच लोकांना सिनेमागृहाकडे जायला भाग पाडेल. खरं बघते का? अरे 100% तुझ्याकडेच बघते. सूरज, काय
एकंदरीत फॅन्ड्रीमध्ये तू मुख्य नायकाचा मित्र झालायस आणि असं असतं ना की ही खरी सुरुवात असते लहानपणापासून आणि एका सिनेमाचा अनुभव तर आहेस तुला नागराज सोबतचा आणि आता फॅन्ड्री. काय सांगशील, किती धमाल केलीस सेटवर? भरपूर केली. मग आता तुला असं बांधून नाही ठेवलं, इथे पण कर धमाल, इथे पण मस्त बोल. किती धमाल केलीस, काय एकंदरीत तुझ्या भूमिका कशी आहे आणि कशी तुम्ही सगळ्यांनी मिळून, कारण सगळे तुम्ही एका वयाचे आहात जवळपास, त्यामुळे ती मजा तर असेलच. मला शॉर्ट अण्णा का सांगताना म्हणजे अण्णा का फक्त बोलून दाखवायचे, ऍक्शन करून दाखवायचे, त्याच्यानंतर माझे जे मनाला वाटायचे ते करून दाखवायचं. अच्छा, मनाला वाटेल तसं करायचं. हा. मग अण्णा का म्हणायची एक नंबर. सर्वांना माझे सीन वगैरे आवडायचे. हा. मग एकंदरीत काय म्हणजे तुझे डायलॉग्स खरं तर खूप छान आहेत तुमच्या दोघांचे. एखादा मला आता ऐकव ना, एखादा छानसा डायलॉग. हो. होय रे पिरे, बघती का माझ्या? अरे कुणी आंधळ पण येऊन सांगन तुझ्याकडे बघती. चल बरं त्या बाजूला जाऊन काय लागा एवढं लाजत असतं तू लागा. नाही खरंच, एक तर ही भाषा मला वाटतं नागराज खूप क्यूट आहे, लहान मुलांच्या तोंडी आहे, त्यामुळे ती आणखीन ऐकायला खूप छान वाटते. आणि मला वाटतं तो आत्ता तिथे इतका लाजलाय सिनेमा पहिला डायलॉग बोलताना तू खरंच पहिल्यांदा बोलताना लाजला होतास असाच? नाही नाही, बिंदास बोलला Acting केली होता. लाजण्याची. लाजण्याची फक्त ऍक्टिंग केली. बरं पिऱ्या मी आलूला आवडेल का? आला चिमणी काय पाहिजे लागा. अरे चिमणी बामणी नसती, तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला, तोच्या मारून मारून जीव घेते तिचा. सोमनाथ, तुझा पहिलाच सिनेमा आणि पहिल्यांदाच कॅमेरा बघितलं की आपल्याला भीती वाटते, माहिती आहे ना, म्हणजे आपण कॅमेऱ्याच्या नजरेत नजर घालू शकत नाही. आणि पहिलाच सिनेमा, मेन भूमिका, आतापर्यंत तू सिनेमे पाहिले असशील पण आपण त्याच्यात ऍक्टिंग करायची, मला वाटतं हेच खूप छान असं मस्त वाटलं असेल ना तुला? हा, खूपच म्हणजे वाटतच नव्हतं, स्वप्नात पण नव्हतं की मी पिक्चर मध्ये काम करेल. खरं तर गोष्ट नंदू मामा हे आलते गावाकडे, मी वाजवा गेलतो, म्हणले डायरेक्टर यायचे, मला काय माहिती आता हे माझ्याकडेच बघणार, मी वाजवायच्या नादात होतो. बाहेर निघले, आले, म्हणले आता शूट तर माझ्यावरच सगळं. मग मी तर नाचून वाजवायला लागलो, म्हणलं काय झालं तर बघावं, म्हणले आता लास्टला भेटू आपण, होऊ दे वाजवा. झालं, मग माझं हे घेतलं ऑडिशन. मग ते सारखं ती येईना मला, ते सारखं मग भीतीच भेटलं. म्हणलं आता इथंच एवढ्या कॅमेऱ्यावर एवढ्या चुका, तर पुढे गेल्यावर तर काय होतं. पण तसं काय नाही झालं. जसं अण्णा का मला करून दावायचे ना, त्यांची ऍक्शन कशी आहे तसं मी तीच कॉपी करायचो, म्हणायचे एकदम भारी करतो. मग सपोर्ट भेटला की मला तर खूपच छान वाटायचं. भारी केल्यावर तू आणखीन भारी करायचा प्रयत्न एकदम करायचा. भारी वाटत नव्हतं की एवढी भारी, पण यांच्यापासून ऍक्टिंग शिकलो. ऍक्टिंग म्हणजे माहिती नव्हतं कसं आहे काय, पण सहजपणे यांनी जसं केलं तसं मी करायचं. मग जसं तुझं सगळं स्वप्नवत होतं ते आता खरं होतंय. हा, हो. राजेश्वरी, तुझाही मला वाटतं पहिलाच सिनेमा आणि लव्ह स्टोरी करायची. आतापर्यंत आपण सिनेमातनं पाहिलंय, छान वाटतं लव्ह स्टोरी, आणि ते सिनेमे नॉर्मली मुलींना आवडतात, लव्ह स्टोरी, मुलांना ऍक्शन सिनेमे, हो ना सोमनाथ? पण यात लव्ह स्टोरीमध्ये आपण मस्तपैकी एक छान हिरोईन साकारायची आहे. मला वाटतं तुझ्यासाठी सुद्धा ही खूप छान सगळं असेल स्वप्नवत, आणि इतकं छान सिनेमा आणि इतक्या चांगल्या दिग्दर्शकासोबत. काय सांगशील, कसं वाटलेलं तेव्हा? तेव्हा तर खूप छान वाटलेलं. असं कधी विचार नव्हता केला की एवढा चांगला सक्सेस आपल्या पुढे येईल. तर ते करताना पण इतकं छान वाटायचं, कधी जे न केलेलं. हां, घरात टीव्ही आहे, त्यांच्यासारखी ऍक्टिंग करायची, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, त्यांच्यासारखं घरात बसून डान्स करत बसायचा. डान्स केल्यानंतर मग आपल्याला वाटायचं की आपण काहीतरी करायचं, पण कसं करायचं. पण एक दिवशी मी अशी सहज खाली रात्री गेलेले, माझ्या भावाला खाली घेऊन, तर गेले आणि मला प्रियांका दीदी आणि गणेश दादा भेटले. तर ते मला अचानक येऊन असे विचारायला लागले की तू कुठे राहतेस, काय करतेस. मी घाबरले, एवढ्या रात्रीचे हे लोक असे का विचारतात. ते म्हणजे तू घाबरू नकोस, आम्ही फिल्म इंडस्ट्रीमधून आहोत आणि तुला एका फिल्ममध्ये रोल द्यायचं बघत आहोत. तर मग तुझं काय मत आहे, मग तुझे मम्मी डॅडी कुठे असतात. मग त्यांना घरी घेऊन गेले. मग मम्मी होती, पप्पा नव्हते, पप्पा कामाला गेलेले. मग सर वगैरे घरी आले आणि मग सगळ्यांनी बोलले मम्मी सोबत फिल्ममध्ये घ्यायचे वगैरे.
तर मम्मी म्हटली की पप्पांना विचारून करते. मग घरी आल्यानंतर मग पप्पांसोबत बोलणं वगैरे. पप्पा म्हणे की कसं सोडायचं, काय करायचं. पप्पांना म्हटलं नाही पप्पा मला जायचंच आहे, मला करायचं आहे, कारण आता एवढा सक्सेस पुढे आलाय, मला नाही, मला करायचंच असं हट्ट लावून ठेवला. तर मग पप्पांनी पण जरा विचार केला घरी मम्मी सोबत वगैरे. त्यांनी परमिशन दिली म्हणून मग मी ही फिल्म केली. खरं बघते का? अरे 100% तुझ्याकडेच बघते. प्रमोशन जंक्शन मध्ये इथे घेत आहोत आपण एक छोटासा ब्रेक.